आपला विश्वास बसत नाही. पण ज्यावेळेस आपण विश्वास स्वतःवर ठेवायला लागतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याबरोबर, तुमच्याबरोबर मिरेकल घडू शकतो. ज्यावेळेस आपण असं ऐकतो, बऱ्याच जणांचं ऐकतो, आजकाल तर खूप जणांचं ऐकतो, की मॅनिफेस्टेशन केलं तर खूप साऱ्या गोष्टी भेटतात. पण आपल्या मनात एक छोटीशी पाल चुकते, की अरे हे बरोबर असेल का? पण आज मी ज्यावेळेस तुम्हाला एक एक्झाम्पल देईल, त्यावेळेस तुमचा नक्कीच विश्वास बसेल. आज आपला टॉपिक आहे, की ज्यावेळेस आपण टॉकिंग ॲक्टिंग करतो, त्यावेळेस आपल्याबरोबर आपण जसं आपण बोलतो, तसं आपल्या वागण्यात बदल नक्की होतो. 101% होतो. कारण ज्यावेळेस आपण स्वतःला जर सुरुवातीला तर सगळेच आपण स्वतःला कमीच लेखत असतो, की नाही बाबा दुसऱ्यांसारखा आपला बॅलन्स दुसऱ्यांसारखा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही. दुसऱ्यासारखं आपण अचीव्ह करू शकत नाही. आणि हां, त्या माझ्या मित्रासारखं मी कसं रिच होणार? किंवा माझ्या रिलेटिव्हसारखं मी कसं फेमस होणार? असं आपल्या मनात खूपदा येतं. पण तुम्हाला माहीत नाही, की तुमच्याकडे एक सिक्रेट गोष्ट अशी आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला छान बोलायला लागता, ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये ती ग्रोथ होईल. तुम्ही तो पॉझिटिव्हिटी जर स्वतःबरोबर ठेवली, तर नक्कीच तुम्ही छान सक्सेस होऊ शकता. अहो, द स्टोरी ऐका, नंतर विश्वास ठेवा. तुम्ही सगळेच हेलेन केलरला ओळखता. ती कशी होती? तिला ना दिसत होतं, ना बोलता येत होतं. विशेष म्हणजे काही ऐकायला सुद्धा येत नव्हतं. मग तिने इतिहास नाव कसं अमर केलं? त्याच्यामागचं एकच, ती सुरुवातीला जन्मली, त्यावेळेस तिला काहीच कळत नव्हते. ती सारखी पडायची, खूप सारं रडायची, आईला खूप वैताग द्यायची. पण एक दिवस तिचा इतका छान आला, तिच्या जीवनात एक टीचर आली आणि त्यावेळेस ती खूप सारं रडायची, खूप सारा वैताग द्यायची. त्या टीचरनी तिच्यापासून दूर पळून जावं, असं म्हणून ज्यावेळेस हेलन केलरने तिला खूप वैताग दिला, तिच्या जीवनात एलन सुलिव्हन म्हणून जी एक टीचर आली आणि तिने तिच्या मनावर बिंबवलं, की स्वतःला तू कमी लेखू नको. तू असं म्हणूच नको मी काय करू शकते, असं म्हणू नको. तू असं म्हण, की मला येतंय, मी करू शकते, मी शिकू शकते. हे तिला म्हणजे फक्त स्पर्शाने, फिलिंगनी समजून सांगितलंय. कारण ती पाहू शकत नव्हती हेलन केलर. ज्यावेळेस ही गोष्ट तिच्या टीचरनी हेलनला सांगितली, तिथून पुढे हेलनची लाईफ चेंज झाली. तिने स्वतःला सांगितलं, "मी बेस्ट आहे, मी खास आहे, मी करू शकते, मी शिकू शकते." आणि त्याच्यानंतर तिने जे काही एक-एक गोष्ट अचीव्ह केली, तिने विद्यापीठमध्ये तिने ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली. ती एक अशी महिला आहे, अंध आहे, बोलू शकत नाहीये, ऐकू शकत नाही. अशा महिलेने जे नाव अमर केलं, इतिहासामध्ये अमर नाव केलं त्याचं कारण एकच, ती स्वतःशी बोलली. ती जगाला ऐकू शकत नव्हती, पण ती मनाला ऐकत होती. ती जगाला पाहू शकत नव्हती, स्वतःला महसूस करत होती. ती बोलू शकत नव्हती, पण तिचं मन भरपूर सारा गप्पा तिच्याशी मारित होतं. एक पॉइंट आवर्जून लक्षात ठेवायचा या स्टोरीवरून, की आपण सुद्धा स्वतः